टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज मसाजोग येथे सकाळी 10 वाजता अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। आपण बघतोय मसाजोग गावातील दृश्य आहे। या ठिकाणी गावात जे आहे ते दौंडी देऊन गावकऱ्यांना याची माहिती सांगितली जाते की आज अन्नत्याग आंदोलन होणार आहे। आपण सगळ्यांनी जे आहे ते अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच महादेव मंदिरापाशी सगळ्यांनी हजर राहावे अशा सूचना जे आहे ते दौंडी देऊन गावकऱ्यांना दिल्या जात आहेत। खरं तर हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते प्रमुख 7 मागण्यांसाठी आपण बघतो या ठिकाणी गावकरी जमलेत। त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करूया नेमकं आजचं आंदोलन कसं असणार आहे। आज गावात दौंडी दिली जाते। उपोषण अन्नत्याग आंदोलन या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्याच्यामुळे आम्ही अन्नत्याग उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी तुम्ही आंदोलन केले होते, पाण्याच्या टाकीवर चढले होते, रास्ता रोको केला होता, जलसमाधी आंदोलन केलं होतं। सातत्यानं आंदोलन का करावे लागत आहेत? आंदोलन केल्याशिवाय प्रशासन हलत नाही आणि आरोपी बी गटत नाहीत। प्रत्येक आंदोलन केलं की आरोपी गटतात। आपण बघतोय हे गावकरी होते ज्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। काय सांगाल ज्या पद्धतीनं आज अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, कसं असणार ते आंदोलन स्वरूप? आम्ही न्यायाच्या भूमिकेत येत। आमच्या सरपंचाच्या घटनेला अजून न्याय मिळाला नाही। आता एवढे 73-74 दिवस उलटूनही न्याय मिळाला नाही, म्हणून त्याच्यामुळे ते आम्हाला उपोषण केल्याशिवाय अन्नत्याग आंदोलन केल्याशिवाय जी आरोपी राहिला कृष्ण आंधळे तो यांना अजून अद्यापही सापडलेला नाही। त्याच्यासाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन करून तो जो एक आरोपी राहिला कृष्ण आंधळे तो तात्काळ अटक करण्यात यावा अशी आमची गावकऱ्याची मागणी आणि आमच्या गावाला न्याय भेटावा। अद्यापही न्याय मिळालेला नाही। निश्चित आमच्या गावांना न्याय मिळाला नाही अशी त्यांची भावना आहे। काय सांगाल ज्या पद्धतीनं आज पुन्हा आंदोलन करावं लागतं, ज्या पद्धतीनं तपास करते त्यांच्यावर तुमचा म्हणजे हे नाही का विश्वास नाही का? प्रशासन तर आमचा बिलकुल विश्वास राहिलेला नाही। जोपर्यंत आम्ही आतापर्यंत 2-3 आंदोलन केले, ज्यावेळेस पण आम्ही आंदोलन करतात त्यावेळेस काही ना काही आमची एक ना एक आठ मान्य होते। म्हणून आज पूर्ण मस्सो गावकऱ्यांना एक ठराव घेतला की आजपासून अन्नत्याग आंदोलन आम्ही करणार आहोत। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ आहेत। काय सांगाल आज जे आहे ते ग्रामस्थ आक्रमक झालेत, थेट अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे। जर 2 दिवसात याच्यावर तोडगा नाही निघाला तर पाणीही पिणार नाहीत असंही गावकरी म्हणाले। हो खरं ते करणारच ते आंदोलन। सातत्यानं गावकऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ काय येते? हे प्रशासन ही करायला हे कृष्ण आंधळे अटक होईना, आम्हाला ही प्रशासन सहकार्य करेना, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। निश्चित ज्यांनी आता जे मसाजोग गावात दौंडी दिली का कोणत्या गावचे तुम्ही? सरपंच होते तेव्हाही तुम्ही दौंडी देत होते, ते ग्रामपंचायतचे सरपंच होते, ते वेगवेगळ्या कारणासाठी जे आहे ते दौंडी देत होते। मात्र आज सरपंचांना न्याय मिळावा या मागणीसाठी तुम्हाला दौंडी द्यावं लागते, काय वाटतं? न्याय मिळायला पाहिजे। आज 77 दिवस झालं तरी बी न्याय मिळत नाही। त्याच्यामुळं अन्नत्याग उपोषण करायची पाळी आलेली आहे। निश्चित आपण बघतोय हे सर्व ग्रामस्थ होते या ठिकाणी जे आहे ते आज गावात दौंडी देण्यात आली। सकाळी 10 वाजता येथील महादेव मंदिरात जे आहे ते अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे आणि या अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगानं गावात दौंडी देऊन जनजागृती केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित देशपांडे सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।